हाजी एजाज देशमुख यांची सेंट्रल हज कमिटी सदस्यपदी बिनविरोध निवड। सेंट्रल हज कमिटी सदस्यपदी निवडीकरिता आज मंत्रालयात घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सेंट्रल हज कमिटीवर 3 वर्षासाठी सदस्यांची निवड केली जाते, ज्यात भारतातील हज यात्रेसाठी जाणाऱ्या 3 राज्यातील एक सदस्य निवडला जातो। या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र राज्य हज कमिटीमधून सेंट्रल हज कमिटीवर एका सदस्याची निवड करण्यासाठी आज मुंबई येथे मंत्रालयात निवडणूक आयोजित करण्यात आली होती। या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली। महाराष्ट्र राज्य हज कमिटीमध्ये एकूण 11 सदस्य आहेत। 10 जानेवारी रोजी सेंट्रल हज कमिटी सदस्य निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता। या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे अधिकार महाराष्ट्र राज्य हज कमिटी सदस्यांसह अल्पसंख्याक विभागाचे मंत्री आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष यांना पण निवडणूक लढविण्याचे आणि मतदानाचे अधिकार आहेत। निवडणूक कार्यक्रमाची प्रक्रिया आज रोजी सुरू झाल्यानंतर हाजी एजाज देशमुख यांच्याशिवाय इतर कोणीही नामांकन पत्र दाखल केले नाही। त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची निवड झाल्याचे जाहीर केले आहे। हाजी एजाज देशमुख हे बीड येथील रहिवासी असून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय नेते आहेत। भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड होण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष नेतृत्व केले आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।